सौ अनुसया ताराचंद शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी इथे उपस्थित असलेले त्यांचे सर्व आप्तेष्ट, सगळे सोयरे, हितचिंतक, बंधू भगिनींनो, श्रद्धांजली बरोबर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्याबरोबर या ठिकाणी प्रबोधनपर प्रवचन सेवा आदरणीय प्राध्यापक भ.प. अशोक महाराज शिंदे यांनी खूप चांगल्या प्रकारे सेवा दिली आणि जीवनाचं सार, मायबापांचं महत्त्व आपल्या सर्वांसमोर विशद केलेला आहे. खरं हा जो प्रसंग आहे, कुणाच्या तरी जाण्यानिमित्त आपण उपस्थित आहोत आणि हे त्यांचं जाणं आपल्याला आपल्या स्वतःच्या जाण्याचं सुद्धा स्मरण करून देतं. ते झालं पाहिजे. आज कोणाला तरी श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण आहोत आणि उद्या लोक आपल्याला श्रद्धांजली अर्पण करतील. खरं तर हा मृत्यूचा विसर ही खूप मोठी समस्या आहे, मुख्य समस्या आहे. सारे संत, सारे महापुरुष मानवजातीला मृत्यूचं स्मरण करून देतात, सावधान करतायत. तुकोबांनी म्हटलंय, क्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. पण लोक सावध होत नाहीत. हे दुर्दैव आहे, ही खंत आहे. मृत्यू अटळ आहे आणि गाठ त्याच्याशी आहे. बरोबर काही येणार नाही. न धन न वित्त, न माय न बाप. तुकोबांचं म्हणणं आहे, माय बाप सवे नये धन वित्त, करावे संचित भोगावे. आपले जे कर्म आहेत ते आपल्या बरोबर येतील. आपलं वागणं, आपले आचार विचार. सावध होण्याचा अर्थ हा आहे की मृत्यू जर अटळ आहे तर मग जीवनाचं सार्थक कशात आहे ते जाणून घेऊन मग त्याची यशाची तयारी करणं ही खरी सावधानता आहे. खूप चांगल्या प्रकारे संतांनी, महात्म्यांनी मानवजातीसमोर स्पष्टीकरण दिलं. संत कबीर म्हणाले, बीज बोए बबूल के, आम कहाँ से पाए. सावधानतेचा इशारा आहे. अरे बी जर बाभळीचं पेरलं तर मग तुला आंब्याची फळं कशी भेटतील. जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे. खरं तर ही जी पेरणी आहे ती पेरणी म्हणजे आपलं दैनंदिन जीवन आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय करतो हीच आपली पेरणी आहे आणि ही चांगली असावी अशी संतांची भूमिका आहे. तर मग परिणाम पण चांगला, रिझल्ट पण चांगला आहे. तुकोबांनी
कबीरांचाच हा संदेश आपल्या अभंगवाणीतून दिला. पेरी कडूजिरे मागे अमृत फळे, अर्के वृक्षा केळी कैसे येती. कडूजिऱ्याची पेरणी केल्यावर अमृत फळं येतात का? येणार नाहीत. आणि रुईच्या झाडाला केळी कधी लागतात का? तुकोबा समजावून सांगताय. पण दुर्दैव आहे की आज लोक बहुतांशी बाभळीचंच बी पेरत आहेत, कडूजिऱ्याचीच पेरणी करत आहेत. समाजाचं जे चित्र आहे आज, की आता सांगितलं मायबापांचा विसर, वृद्धाश्रमात मायबाप. मला तर वाटतं की हा नीतिमत्तेच्या अधपतनाचा नीचांक आहे. ज्या माणसाला मायबापाचाच विसर पडला, मग तो कुणाची कदर करील, तो कुणाची किंमत करील. तो समाजाचं चित्र महाराजांनी आपल्या सर्वांसमोर ठेवलेलं आहे. संत सावध करतायत आपल्याला. संत वारकरी असोत, सगळे संत असोत, सर्वांनी मानवजातीला सावध करण्याकरता आपल्या अभंगातून, आपल्या वाङ्मयातून प्रबोधन केलेलं आहे. आपण खरं तर पैगंबर साहेबांनी म्हटली की ये दुनिया आखिरत की खेती है. म्हणजे आज जी दुनियेत आपण जगत आहोत ही दुनिया शेती आहे. शेती आहे मृत्यू पलीकडच्या जीवनाची. आज आपण इथं आलोत पेरण्याकरता, आणि जेव्हा आपण इथून जाऊ तेव्हा लागणार आहे खळ. इथं जे आपण पेरू, इथं जशी मेहनत आपण करू, जशी मशागत आपण करू, तसंच पीक आपल्या खळ्यावर येईल. यात काय शंका आहे बरं? असं असून सुद्धा जर लोक बेईमानी करत असतील, लबाडी करत असतील, घोटाळे करत असतील, वाद घालत असतील, विध्वंस करत असतील, तर मग हे जन्माचं वाटोळं नाही तर आणखी काय. म्हणूनच तुकोबा म्हणतायत, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. अरे आयुष्याचा नाश करू नका. हा जन्म कारणी लावा, हा जन्म वाया घालू नका. या जीवनाचं सार्थक करा, चीज करा. जन्म कारणी लागेल असं जगा, सत्यानाश करू नका. म्हणजे काय करा मग? सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्धी हा उपाय आहे. आणि खरं तर आपण वैज्ञानिक वैद्यकीय दृष्टिकोनातून जरी आज विचार केला तरी आपल्या लक्षात येईल की अगोदर चित्तच बिघडतं, आणि चित्त बिघडलं की मग वाग बिघडतो, मग देवाणघेवाण बिघडते. अगोदर विचार भ्रष्ट होतात, मग आचरण भ्रष्ट होतं. तेव्हा तुकोबांचं म्हणणं आहे की हे चित्त शुद्ध करा. हे जर शुद्ध झालं तर मग सारं जीवन शुद्ध होईल, पवित्र होईल. आपण उदाहरणादाखल म्हणू शकतो की आपल्या गावाला पाणी पुरवठा करणारी एक टाकी आहे पाण्याची, आणि या पाण्याच्या टाकीतून साऱ्या गावाला पाणी पुरवलं जातं. शेकडो कनेक्शन्स आहेत या टाकीवर. आता पाण्याच्या या टाकीमध्ये जर पाणी दूषित असेल, गढूळ असेल, तर मग जेवढे कनेक्शन आहेत या टाकीला, प्रत्येक कनेक्शन मधून पाणी कसं येईल? गढूळच येईल, दूषितच येईल.
मग या कनेक्शनला जर पाणी निर्मळ यावं, स्वच्छ यावं, अशी जर अपेक्षा असेल तर काय करावं लागेल? प्रक्रिया नळात करून जमणार नाही. टाकीमध्ये जर पाणी आपण शुद्ध निर्मळ भरलं तर प्रत्येक कनेक्शनला निर्मळ पाणी येईल. तसं माणसाचं चित्त म्हणजे त्या पाण्याच्या टाकीसारखं आहे. आणि हे चित्तात जर गढूळपणा असला, हे चित्त जर बिघडलेलं असलं, तर मग हे हात, हे पाय, ही जीभ, हे बोलणं, हे सगळे काय आहेत? या सगळ्या तोट्या आहेत, कनेक्शन्स आहेत, चित्तरूपी टाकीला जोडलेले. चित्त बिघडलेलं असलं तर बोलणंही दूषित, चित्त जर दूषित असेल तर पाहणंही दूषित, आणि चित्त जर दूषित असेल तर देवाणघेवाणही दूषित. म्हणजे तो टेबलाच्या खालून काय वरून काय उठूनही घेईल तो. आपुलाले चित्त शुद्ध करा. आता प्रश्न आहे की चित्त शुद्ध करायचं कसं, त्याच्यावर औषध काय, ते पण तुकोबांनी सुचवलेलं आहे. हित ते करावी देवाचे चिंतन, करुनिया मन एकविध. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. करा काय फार शिकवावे. त्याच्याकरता भगवंताची ओळख आहे, त्याच्याकरता परमार्थ आहे, त्याच्याकरता संत आहेत, त्याच्याकरता हा अध्यात्म आहे, भगवंताची ओळख. आणि खरं भगवंताचं आणि आपलं इतक्या जवळचं नातं आहे की ज्या मायेची महत्ता आता महाराजांनी वर्णन केली, त्या मायेपेक्षाही जास्त कृपा आपल्यावर भगवंताची आहे. हे खरं आहे की आईच्या गर्भाशयात आपण वाढलो आणि तिनं हे ओझ सांभाळलं आपल्या गर्भामध्ये, पण आईच्या गर्भाशयात आपलं संगोपन करणारा कोण आहे? तुकोबांनी सांगितलंय, कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोसितो जगाशी एकला तो. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. या गर्भाशयाची वाढ करणारा तो आहे. आपल्याला जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्तनांमध्ये या बाळासाठी दुधाचं नियोजन करणारा कोण आहे, असा तुकोबा प्रश्न करतायत आणि ओळख करून देताय की वेड्यानो, तो वेगवेगळा नाहीये, तो अनेक नाही, एक आहे. तो अनेक अंगांनी या अभंगावर विश्लेषण होऊ शकतं. त्यापैकी एक जे मला आजच्या काळात महत्त्वाचं वाटतं की आजकाल समाजात भेदाभेद वाढत चाललेला आहे, वाद वाढत चाललेले आहे. त्याचंही मूळ कारण ही देवाची ओळख नाही. मला सांगा की या जगात जन्माला येणारी जेवढी लेकरं आहेत, कुठल्याही जाती धर्माची असोत, कुठलीही भाषा बोलणारी असोत, काळे असोत, गोरे असोत, झोपडपट्टीतला असो की टाटा बिर्लाचा असो, या लेकरांसाठी दुधाचं नियोजन करणारा खरंच कोण आहे बरं? वेगवेगळा आहे का? एक आहे, तो बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. भगवंताची ओळख. हे नुसतं सांगणं झालं आपल्याला की बाळासाठी दुधाचं नियोजन, पण हे दुधाचं नियोजन काय आहे बरं? आम्ही जे वैद्यकीय शास्त्रात शिकलो की या ज्या दुग्ध ग्रंथी आहेत, मेमरी ग्लँड्स आहेत स्तनामध्ये, त्यांना पुरवलं जातं रक्त, आणि या दुग्ध ग्रंथी, या मेमरी ग्लँड्स या रक्तातून तयार करतात दूध. रक्ताची केमिस्ट्री वेगळी आहे, दुधाची वेगळी आहे.
रक्तातले घटक वेगळे आहेत, दुधाचे घटक वेगळे आहेत. ही काय साधी कृपा आहे काही? डॉक्टरांचं म्हणणं आहे की आईचं दूध आहे ना, आईचं दूध त्या लेकरासाठी दी बेस्ट अन्न आहे, दी बेस्ट, त्याला पर्याय नाही, श्रेष्ठतम आहे. काय नियोजन आहे? तुकोबा म्हणतात त्यालाच विसरतो. का रे नाठवीसी कृपाळू देवासी. त्याच्या काय कृपा एक आहेत का? तू जगात येण्याच्या अगोदर पासून इथं तुझं सगळं नियोजन आहे. खूप एक महत्वाचा विषय महाराजांनी आपल्या सर्वांसमोर मांडलाय. तो हा मांडलाय की आपण या जगात जन्माला आलो तर एक काम आहे जे आपल्याला करायचंय, त्याच्याकरता या जगात पाठवलेलं आहे. महाराज मला आठवलं एक काम आहे, त्याच्याकरता कलेक्टर साहेबांना नगरला पाठवलं, त्याच्याकरता त्यांना बंगला दिला, त्याच्याकरता त्यांना गाडी दिली, त्याच्याकरता त्यांना साऱ्या साधन सुविधा दिल्या. राहतात बंगल्यात, फिरतात गाडीत, साधन सुविधा सगळे वापरतात, पण ड्युटीवरच जात नाही. अरे तुम्हाला हे सगळं दिलंय, ड्युटीवर जाण्याकरता दिलं ना, ड्युटी तर करा ना. तसं आपल्या माग सुद्धा एक ड्युटी आहे ज्याच्याकरता आपण इथं आलो, आणि ती ड्युटी करावी त्याच्याकरता ही सगळी सुखसाधन आहे. सुखसाधन तर भोगतोय पण ड्युटीच करत नाही. ती ड्युटी काय आहे? संतांनी सांगितली, महात्म्यांनी सांगितली. ती ड्युटी ही आहे की कमीत कमी निदान एवढं तरी करा. कशाकरता जन्माला आलो? परोपकाराकरता. महाराजांनी सांगितलं, तुकोबांनी जन्माचा उद्देश सांगितला. हा जन्म आहे कशाकरता? तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. तोची याचा अर्थ काय? इतर कोणी नाही, तोच, तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा. कुठं आहे देव? रंजल्या गांजल्यांची सेवा. आणि ही घरातून सुरू होते, मायबापांच्या सेवेतून सुरू होते. तुकोबांनी तर म्हटले ना, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. कुठं तर म्हटलंय माय बापे, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे आहे. मायबापांची सेवा. असो एक डॉक्टर म्हणून मला वाटतं, मी नेहमी सांगतो की आम्ही पेशंटचा ताप जो आहे तो थर्मामीटरने तपासतो. ते तापमापक जे आहे थर्मोमीटर बगलेत ठेवतो किंवा तोंडात ठेवतो 2-5 मिनटं, आणि मग डॉक्टर लगेच सांगतो, अरे बापरे 104 डिग्री फॅरनहीट ताप आहे. सगळ्या शरीराला नाही तपासत, बगलेत ठेवला फक्त थर्मोमीटर, आणि सगळ्या शरीराचं तापमान सांगितलं किती आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, शीतावरून भाताची परीक्षा. 1 क्विंटल भात शिजायला घातलाय, तो स्वयंपाक्या काय करतो? 1 क्विंटल भात तपासत बसत नाही, 1-2 दाणे तपासतो मग सांगतो भात झाला की नाही. तसं मला वाटतं एखाद्या माणसामध्ये नीतिमत्ता किती आहे, सात्विकता किती आहे, तो किती सज्जन आहे, हे जर तपासायचं असेल तर आईबाप थर्मोमीटर आहे. इथं जर ग्रीन सिग्नल भेटला तर मग समजावं की त्याचं सारं आयुष्य जे आहे ते ग्रीन आहे, निर्मळ आहे. आणि इथं जर का रेड सिग्नल भेटला तर बाकीचं काही विचारायची गरज नाही. हा थर्मोमीटर आहेत माईबाप. तेव्हा आपण इथून सुरुवात केली पाहिजे. आता कोणा या माऊलीच्या जाण्यानं हे कुटुंब आपल्या आईला मुकलेलं आहे. आईच्या जाण्यानंतरही आपण तिची सेवा करू शकतो. ती कशी आहे? आईचे रिलेटिव्ज आहेत, त्याच्या बहिणी आहेत,
किंवा त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सत्कृत्य करणं आहे, रंजल्या गांजल्यांची सेवा करणं आहे. आनंद वाटला इथे शाळा पाहून, झेडपीची सेमी इंग्लिश मीडियमची. या शाळेमध्ये पोरसोर आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना शैक्षणिक मदत करणं आहे. आणखी काही साहित्य कमी पडत असेल तिकडं सहकार्य करणं आहे, रंजल्या गांजल्यांची सेवा करणं आहे. वैद्यकीय सेवा असेल, बाकी कुठल्या सेवा असतील, काही लोक वृक्षारोपण करत आहेत अलीकडून, चांगलं आहे ते, आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ. काहींनी त्या अस्थी आपल्या शेतामध्येच एका ठिकाणी ठेवून तिथे झाड लावलेलं आहे त्या माऊलीच्या स्मृतीप्रित्यर्थ. समाजाची सेवा करणं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण करू शकतो. मी माझ्या वतीने, आपणा सर्वांच्या वतीने या माऊलीला, कैलासवासी सौ अनुसया ताराचंद शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करतो. खूप सात्विक असं जीवन, आणि जसं मी पारनेरला आलो तेव्हापासूनचं हे कुटुंब माझं फॅमिली पेशंट आहे. दोघंही अत्यंत परमार्थिक, अत्यंत सात्विक. त्यांचं वर्णन आता महाराजांनी केलं. मुलंसुद्धा खूप चांगली आदर्श अशी सेवा त्यांनी मातापित्यांची केलेली आहे. मी आपणा सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा या माऊलीला श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथे थांबतो.